आणि उथळाचा श्रम वाया घडी की जैसे वर्षले आगी माझी पेरिले काही उपयोगाचं आहे का? काही उपयोगाचं नाही. तसं इकडे लक्ष द्या. पेरणी महत्वाची, वापसा महत्वाचा आहे. आणि वापसा झाला की पेरणीला बी काही कमी किंमत नाही. पेरणीला कमी किंमत आहे का? जुना दृष्टांत दिला तुकोबारा म्हणतात कसं नाही. भाऊ पेरायला निघाल शक्य भाऊ आणि ती झाड टिपण जो आऊत सगळं ते गाडीमध्ये टाकून दिलं बैलगाडीची. खताची गोणी बियाची वटी मोग बी अजून राहिलं का? पेरणीत राहिलं का? बैल गाडी झुकलेली गाडी त्याच्यातच टाकलं ना सगळं. बैलगाडीत भरलं सगळं आणि निघाला. मोठ्या भावानं हाक मारले रावसा चल. ते मला दादा थांबावं लागते. म्हणले का? म्हातारी गेली. आपली म्हातारी गेली. मोठ्यानं सांगितले रावशी तेवढं राहिलेलं तुकडं पिरून येऊ आणि निवांत रडू झाकून ठेवू. काय झालंय? माझा बसलाय आवाज. काय चालू होती कथा नेमकीच रामकथा. आता हे राम जन्मोत्सव आहे ना. राम मूर्ती प्राण प्रतिष्ठाचा सोहळा आहे ना 22 तारखेला. अखंड हिंदुस्थानाचं अयोध्येला मोठा सोहळा आहे ना. आपल्या गावात बी तो सोहळा संपन्न होणार आहे. आपण सुद्धा दिंडी भजन नामस्मरण अन्नदान कीर्तन हे मोठा सोहळा 22ला दुपारी का संध्याकाळी करायचं. दिवसा दुपारी होणार आहे. आणि संध्याकाळी दिवे. आणि ती उत्सव असल्यामुळं ती टीव्ही चॅनलला कथा शूट करायची होती. ती अहमदपूरला कालपासून परवापासून. रोज बाबा 8 तास बोलायचे. त्याचे सकाळी 10ला बसायचे 8ला उठायचं संध्याकाळी. आणि त्याच्यामुळे मी थोडस ऍडजस्ट करावं वगैरे म्हणत होतो. आणि त्याच्यामुळे ते आवाज गेला बसून. नाहीतर मी मोकळा असलो मी भजण्यावर अवलंबून राहत नाही. लक्ष द्यायला लागले की नाही. मी जसं वढायचं माझ्या पद्धतीनं वढितो. तरी बरं अजून नाही पडू देत नाही. तसं नाही का? तशी 29 आहे. आताच कसं दिलं पडून जमत आहे का? बरोबर आहे का नाही सांग. नाही राहिले अजून करायचे. उद्यापासून सकाळी टीव्हीला बघा 7:30 ते 9:30 जी टॉकीजला रामकथा चालू. रामकथा कशा किंमत आहे बरोबर आहे ना. इकडे लक्ष द्या. एखाद्या वेळेस म्हातारे मिळली तर मड झाकून ठेवायची जुनी पद्धत आणि पेरणी करायची. ही पद्धत कुणाची? शेतकऱ्याची नाही कुणब्याची. लक्ष द्यायला लागले का नाही. मडे झाकून या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवला हो. मला वाटतं हे सरकारला प्रमाण लिहून द्या पाहिजे का नाही. हे लिहून द्या पाहिजे सरकारला प्रमाण द्या पाहिजे. की बाबा हे कुणबी कोण कोण असते. ती कुणबी ही असं जातीवर जात नका. कुणबी ही जो शेतकरी तो कुणबी. हे माहित नाही ते काय का विषय सोडून. बरोबर आहे का नाही. बरे देवा कुणबी झालो नाही तरी दंबे असतो मेलो. तू बरे म्हणतात ना. जाऊ त्याच्यावर बोलून कटाळा आला. इकडे लक्ष. आपला मुद्दा एवढाच की शेतकऱ्याचं कुणब्याचं ती असते काय पेरणीला किंमत. कशाला किंमत द्यायची? पेरणी. बरं नीट आहे. पेरणी झाली म्हणजे झालं का? मग निन्न खुरपीनं ही थांबा उगून थोडे येऊ द्या. मग बघू आधी उगू द्या. पेरणीच्या पुढं काय थांबास. पेरणीच्या पुढं काय? रासनी.
पेरणी झाली आपण पेरणी झाली की पेरणीच्या पुढचा विषय म्हणजे रासणीच ना, बरोबर आहे का नाही? पुढं पेर हो ना नाही पुढं पेरायचं महाग काय करायचं हो रबीलाच ना मग महाग काय असती रासणी रासणी काय करायची असं कावळ्याची येऊन खाऊ नाहीत म्हणून ती त्याच्यावर पांघरून टाकायचं असतं ज्ञानोबा नाना कुशीवरून आपुले पांघुरवी पेरिले तैसी धाती निपजले दान पुण्य पेरलेल्यावर जसं पांघरून टाकून झाकून टाकायचं तसं जीवनात केलेलं पुण्य लोकाला सांगत बोंबलं थिंडायचं नाही झाकून ठेवायचं दृष्टांत दिला म्हणून सांगायला लागलो मी काशी केली मी 3दा काशी मरायला काशी काय काशी केली गावभर बोंबलं थिंडायचं नाही काय लागले का नाही अजिबात नाही हा विचारलं कोणी काशीला गेलतात वाटतं काय घडलं बरं का नाही संगतीनं घडलं तुम्ही कॉलेजची पंगत घातली म्हणून सेवा मिळाली की बोंबलं थिंडायचं नाही मी काला गेलो मी पंगत घातली असं नाही काय होतंय होत काहीच नाही त्याची पॉवर कमी होती पॉवरफुल औषधाच्या बाटलीला डबल गुचन असते आता कळलं का नाही आता कळलं टोपण उघडले औषध राहते हो पण पॉवर कमी होती त्याच्यामुळे पुण्य सांगितल्यावर बी पुण्य राहतंय हो पण पॉवर कमी होती पण सांगितलं नाही की तुझी पॉवर वाढत कळायला लागले त्याला आपलं पेरणीच्या महाग रासणी पेरणी झाली काय रबीला काय असती रासणी पेरणी झाली की रासणी झाली पुढे खुरपण हे ते आलं पण त्याच्या अजून एक राहिले म्हणजे खानदानी शेतकऱ्याचं काम आहे ते कुणाचं काम खरं खुरपण नाही सांगा म्हणून मी सांगू हरलो म्हणून पण त्यातले छोटी भाऊ एकदम तुमच्या ध्यानात यायला कसं असतंय बिरळणीचं मला नाही अर्थ कळणार पण मी सांगतो ते जमते का बघा कुणाचा शब्द ते मला शब्द वेगवेगळे असतात कदाचित पेरणी रासणी झाली की 4-2 दिवसाला येडा हाणावं लागतो कसं काय उभं ती बघावं लागतं बरोबर आहे का नाही बरोबर आहे का ज्ञानोबा म्हणाले मी कशाला गेलोय पण वाचलंय आपलं बरोबर आहे का नाही ज्ञानोबा म्हणतात पूजोनी देव पाहिजे आणि पेरोनी सेवा जाईजे तो सोनी प्रसाद घेईजे अतिथीचा हा पेरणी झाली की 4-2 दिवसाला कस काय उगवलं बघायचं चौकून 4 कोपरे उगून आले माणसं म्हणते जमलं चौकून उगून आले काय म्हणते जमलं आता जमलं म्हणजे जमलं का नाही आता मग त्याच्यात खुरपणी निमणं कोळपणी जाळवा तोडणं ही सगळ्या गोष्टी कधी उगून आल्याच्या नंतर मशागत नाही केलं तर नकरिता निगा नकारिता कैसे नाही जर कष्ट केलं तर न करिता निगा न काढिता तण कैसे निते कण हाता येते हा मिळतंय का अजून मधून हात चालू ठेवा लागतो रान निर्मळ राहत असते लोकांना पण हात काय झुलपी चालू ठेवायचा झुलपीने कोळपण काय माणसं एरवी रानात गेले तरी 2-4 काँग्रेसाची झाडं उगती तिथून बांधावर फेकी का रान निर्मळ राहते बरोबर आहे का नाही माझा लक्ष द्या किंवा तो बोल दुसरं प्रमाण
होते त्यातलं हा तशी मी मिळालत नाही. आणि मग चौकून उगून आलं की उगून येऊन बी उगून जमलं असं बऱ्याच माळरानावरच बी चांगलं येते फुलवायला दिवस बरोबर आहे का नाही. निसवूस तर कुठलं बी चांगलं दिसतंय निसवायला शिकवतंय का. हा बरेच बाप म्हणतात ना आम्हाला महाराज जगात बी लेकर येतं पण आमचं लेकरू वेगळंच आहे आम्ही समजतो निसवायला दिसत नाही. कारण निसवाल्याशिवाय काय होत नसते कळत नसते. बरं निसवायच्या टायमाला जर मधून काळा कोंब निघाला काय काय कहाणी म्हण कहाणी झाली जीवनाची कथाची कहाणी कहाणी होती कहाणी महाराज. मग काही उपयोग आहे कसा कन्हेविन सोपटी घनसे लागली घनदाटी हे उपयोग आहे का त्याचा हे उपयोग नाही महाराज. म्हणून निसवावं लागतं लक्षात द्यायला लागलं का. निसवाल्यावर मग ती दाणे धरणं ती सगळी प्रोसिजर ती व्यवस्थित धरावं लागते कळायला लागलं हा. त्याच्यात बी पुन्हा जर एखादा काढणी खुडणीच्या टायमाला पावसाचा झपका झाला पुन्हा कमी येते का काय पडतंय सरळ सरळ कलरला मार खाते कलरला कमी किंमत आहे कलरला किंमत आहे ना महाराज. हो काहीच येत नाही काही काही जणाली तरी चांगल्या मार्केट नाही आपल्यामध्ये बी आहेत का नाही ते कशावर कलरवर कळायला का नाही थोडं फरक आहे. कलरवर चांगलं मार्केट आहे की पण कलर पेक्षा बी कलेला किंमत आहे. डांबरे मेन कापड चांगल्या मार्केट नाही कशामुळे कलेला किंमत आहे कलरला किंमत आहे. मग ती काळ पडते मग ही काळ पडायच्या आधी निवडून व्यवस्थित दाणे धरून हुरडा बिरडा सगळं व्यवस्थित काढणी खुडणी व्यवस्थित रित्या घरी नेऊन पडलं की मग म्हणायचं जमलं. कळायला लागलं का. एका बीजा केला नाश आणि मग भोगले कणीस त्याच्यातून बी खळ झालं पावसाचं झपका हो नाही आंबटपणा येते त्याच्यात. कळायला लागलंय का अजून बी सर झालेला नसावं म्हणून माणसं 2-3 दिवस वाळू घालते तितकं तसं आंबट होत आहे ना ती काय सांगताना आंबट हो नका तुम्ही सांगा मोकळ्या कसं द्यायला लागलं की आंबट होत ते काय उपयोगाचं नसते. आणि एकदा घरी नेऊन पडलं मग गाडी यावरी वाहती गाड्याच्या गाड्या एकदा का घरी नेऊन पडल्या की माणसं म्हणते जमलं बीज पेहली शेती बरोबर आहे मग गाडी यावरी वाहती आणि मग माणसे म्हणते जमलं गडे आता काही अडचण नाही. आता नांगरिण्यापासून पोत्यात भरून कणगीत आता जुनी पद्धत आहे कणगीची कणगीत नेऊन टाकेपर्यंत कष्ट करावं लागतंय तेव्हा कुठेतरी मार्केटला गेल्यावर 10-5 रुपये मिळतील. ही व्यवहारात जर असं असेल परमार्थात बी संताची भेट घ्यायची म्हणल्यावर इतकं कष्ट करावं दृष्टांत लक्षात आलं का. हा हा बरोबर. मग बिना कष्टाची बिना पुण्याची संताची भेट होती का. हा बरोबर आहे. ते संदर्भाने नाही संतपण मिळत हे हाटी हिंडता कपाटी राणी. हाट म्हणजे बाजार आणि संतपणा हे काही बाजारात भेटत नाही. रामावानात कपाटात हिंडणं म्हणजे काही संत भेट होती का नाही. कारण ती संत भेटीला काय लागते पुण्य. बिना पुण्याची संताची भेट होत नाही. म्हणून तुकोबारांनी प्रश्न विचारला कोण पुण्याचा होईन सेवा. कोणती पुण्य आहे आता याच्यात अजून यांचा म्हटले कोण पुण्य यांचा. आता इथं उल्लेखच नाही यांचा म्हणजे नेमका कुणाचा. तर त्याच्यासाठी हे तुकडा टाकलेला आहे जी ही द्वंद्वाधिक दुराविले यांचा होईन सेव. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान जी होय ती होय. बरोबर आहे की काय का असं पण बरोबर आहे का नाही. इकडे लक्ष द्या. द्वंद्व ज्यांनी दूर केलं यांचा होईल. आता द्वंद्व म्हणजे तुम्ही फ्रेश मूड मध्ये नाही पाहिजे
काही अडचण नाही काय ना? अडचण चांगलं शे करायला काहीच ना आणि मग शिंडी काढायला नाही मला काय हा शिंडी काढायची नाही सगळ्या जिथं उजडन तिथं उजडन आता काय उजड बरोबर आहे काय ह्याची होईल ती होईल आता चिरकर की फिरकर होईल ती होईल काय नाही हा त्याच्यामुळे म्हणलं ना ढिल्या अंगानं सांगायसारखं नाही ना हे आता माणसं मध्ये म्हणले आपण बी बाहेर माझं सर्व सांगितलेलं बरं ना बरोबर आहे का नाही सांग ऐका चला द्वंद्व शब्दाचा अर्थ करत असताना महर्षी पाणिनी द्वंद्व शब्दाचा अर्थ केला पण आज द्वंद्वाचा विचार करत असताना आपल्याला मागचा विचार करावा लागेल एक पासून सुरू करू आपण द्वंद्व म्हणजे दोन म्हणजे किती दोन पण ह्याचा अर्थ माहित नाही एकच्या आकड्याचं नाव आहे ब्रह्म एकच्या आकड्याचं नाव काय ब्रह्म सर्वा घटी राम देहादेही एक म्हणजे देव आपुला तो एक गाव आम्ही विठोबाचे नाम म्हणजे एक चाकड्याचं नाव देव एक चाकड्याचं नाव काय देव देव पण सुरुवातीला हे सगळं जग एक मध्ये होत सगळं जग देव होत ना हा एक होत देव म्हणून तर जुने लोक आठवण करून देतात अजून बी राजकारणी आले तर काय आवाज हम सब एक है इसका मतलब किसी न किसी जमाने में हम सब एक थे एक थे हाँ महत्वाचं अभी नहीं किसी न किसी जमाने में हम सब एक थे एक काळ असा होता की सगळं जग एक होत सगळं जग एक होत विनाकारण अवदासा सुच काय सुच अवदासा शब्द आहे का इकडे अवदासा सुचली दोन मध्ये काय म्हणून बघायला गेली किती मध्ये दोन मध्ये आणि दोनच्या आकड्याचं बॅकग्राऊंड आहे ना बॅकग्राऊंड ती घसरगुंडीची माणूस बघायला म्हणून जरी मध्ये गेला तरी गप्पून मध्ये पडते आणि मध्ये पडल्यावर कळतंय पडलं का काय की भावताली बघत आहे लक्षात यायला दोनच्या आकड्याचं नाव टाकले संसार दोनच्या आकड्याचं काय नाव टाकले संसार तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे हे आपुलेने तोंडले देव बोलती वेद नाही तर समाधान एक मध्येच आहे ना दोन मध्ये आहे का नाही आपली गावठी म्हण एकटा जीव जमलं की एकटा जीव की साधा शिव दोन आलं की संसार लागला हा बरोबर आहे का नाही म्हणून तर शब्द आहे तुझे खंडे तरी तुझे खंडे आज वातावरण जमून आलंय सगळं या एक बिन वाजवणार बिन आणि मी बी भजनाचा चाहता मी बी ढिल्या अंगानं कुठलंच काम करीत नाही मी ढिला आणतो हा एकदा गादीवर उभा खेटाळा तर कोणाच्या बिनात येते बरोबर आहे का नाही आता 10-11ला बोलायला सुरू केले नाही आपण कवर बोलणार तरी सांग पण एकदा इथं उभं राहिलं की गादीशी गद्दारी नाही पुन्हा ढिला सुडीतच नाही कारण थोडं बी ढिलं दिसलं की पाचर हाणते ती मला माहिती ढिला आहे ना बरोबर आहे का नाही हा ती माणसं पाचरी हाणते लोक त्याच्यामुळे पाचर हाणू द्यायची नाही काही हो पकडा आण ढिलं दिसलं की काय करते पाचर हाणते त्याच्यामुळे चित्त उजळण तिथं आण ढिलं सोडायचं नाही ही गादी नारदाची गादी ही त्याची गदारी करून जमतंय अजिबात नाही हा बघू आता कहोर जमू चला आता काही लप नाही माझ्या भाग आता रिकामपणाचे आता काय नाही हा आता काही रातचं बी नाही काहीच नाही बरोबर आहे का नाही आता परवा आहे रातचं शुक्रवारी वाला पण हा या तिकडे ये तिकडे आपलं 2 वाजता आहे राज्य आपलं काय तर नव्हतं आता 2 निवांत एक रात आपलीच लक्ष द्या इकडे लक्ष द्या
हा चला आता तिथं कसं आहे तिथं म्हणावं नसते तिथं जी पहिला निघालेला विषय त्याच्या संदर्भात टुची चालायचं असते बरोबर आहे की आता हे आपलं आपल्या मनावरचं काम आहे कुठवर आलंय एक आणि सब्रह्म आणि दोनचं संसार संसाराचा अर्थ सांगतो बसत आहे संसार दुःखामुळे जी होईन ती होईन घ्या संसार दुःखामुळे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही पोटे रात्र दिवस तळप संसाराचा अर्थ सांगतो माझ्याकडे सम्यक प्रकारेण संसरती इति नाम संसार कळतंय का सम्यक प्रकारेण संसरती किंवा सुसार इति नावाचा धातू त्याच्यात इति नाम संसार म्हणजे कायम स्वरूपी जो सरकत राहतो त्याला काय म्हणतात कायम स्वरूपी सरकत राहणार एका जागी बसू देत नाही माणसाला काय तरी खाली गप बसू देत कुणी बी म्हणा आज मी निवांत ज्या दिवशी निवांत त्या दिवशी मिळवणीचा फोन येणार लक्ष द्यायला लागले अंदाजे कांदे घेऊन या की असलं होणारच काही भोगा महागा लागल्याशिवाय राहतच नाही शब्द तू को भरायचे राहो नेदी स्थिर माणसाला गप बसू द्याला कोण आणि त्याची एक खोड पुढे पुढे सरकत राहतो संसार नावाच्या गाडीला रिवर्स नावाचा गिरच कंपनीतूनच रिवर्स आलेला नाही कोणत्या गाडीला कंपनीतूनच रिवर्स नाही त्या गाडीला बघा तुम्हाला नानोबराची ओव्या सांगतो नानोबरा म्हणतात कसं ही बारकी लेकरे ह्या लेकराली माय सोडून काही घेणे नाही माय किती बी खेळले तरी शेवटी आई कुठे म्हणणारच ती म्हणतात का नाही आई दिवसाला आई 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 लई झालं तर एखाद्या वेळेला बाप ज्ञानोबर आहे पहिली बाळ दसे पहिली बाळ दसे आई बाहेची पिसे आई आई बा म्हणजे वडील पण किती दिवस हे असे 4-2 लोकांनी मिळून वैशाख साजरा करून दिला वैशाख म्हणून आता
आता माणसं आषाढा बी लग्न करायले तर त्याला काय काय हाणून घ्यावं. एक पद्धत होती लग्न वैशाख. लग्न कधी वैशाख साजरा करून दिला की पुन्हा आई जाती बाई येते. ज्ञानोबराचे शब्द आहेत ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. मी गुन्हा पुराव्याचं काहीच बोलत नाही. कीर्तन तुम्ही बघतात ना मगापासून कीर्तनकाराच्या बोलण्याला काय असलं पाहिजे? पुरावा असला पाहिजे. काय असला पाहिजे? पुरावा. हा, पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा हे नसलं कळलं तुम्हाला पुरावा. मी बिना पुराव्याचं बोलतो. पहिली हे बाळ दसते आई बाहेरची पिसे लग्न लागलं की ते सरे मग स्त्री मांसे भुलवून येतात. ठीक आहे, बायकोवर प्रेम गेली बघा. बायकोवर तरी टिकून राहा. राहते का टिकून? कदरलेली माणसं चक टिकून राहते का बायकोवरचं प्रेम? बोला सगळं टिकून राहते का? नाही. ज्ञानोबर आहे काय? ज्ञानोबर आहे म्हणता स्त्री भोगिता थाऊ वृद्धाप्य लागे येवो आणि मग तोची करी प्रेम भाऊ बाळकाशी पहिली बाळ दसे. माणसं म्हणायला महाराजांना कुठे सापडला दिवसा पण माणूस आहे गाड्या बाहेर माणसं नुसत्या अर्ध्या बटन देऊन माणसं पुढच्या वर्षी एकच म्हणणार आहेत आरती रान नीट करणारा ना. नुसती बघायली माणसं माझ्याकडे काही एकाच्या विषयाच्या झोपीचा वानवळा नाही हाय का? हाय का? हा, सुरुवातीला जरा मावा पडले पण फवारल्यावर नीट झाले की जरा थोडं बाहेर फवारावं लागते. बाकी काय जरा रान जड आहे बाहेरलं फवारावं लागते. लक्षात यायला लागलंय का नाही? काही हलकी रान आहे. रातचं नाही हलकं होतं रान होतं बरोबर आहे का नाही? आज जरा जड आहे रान जरा इकडे लक्ष काही नाही. जरा बाहेरीतलं हाणलं की होतं व्यवस्थित बरोबर आहे का नाही? त्याला काय रान जड असलं की बाहेरीतलं हाणावं लागतंय. दीपक महाराज ऐका तुम्ही लक्षात नामवंत इकडे बरेच कीर्तन झाले की त्यांच्या भाऊ झाले की बरोबर आहे का? बरेच कीर्तन झाले की तुमच्या इकडे भागात आमच्या भागातले गाजलेले कीर्तनकार आहे दीपक महाराजांनी. मला ह्या आयुष्यात पहिल्या कीर्तनाला फेटच ह्यांनी बांधले. हा म्हणजे दिसायला राजबुटकी पण ती परमार्थाच्या बाबतीत हे झालं केशव माहिती की सगळं आता बरोबर आहे की नाही? इकडे लक्ष द्या. काय मुद्दा एवढाच मी म्हणतो कुठवर राहते खिशा आईला ते म्हणाला वैश्य गावात ते म्हणले वैश्य संपदा डिरेक्टर राहते हे म्हणाला घे ऍडजस्ट करू महाराजांच्या चौकदाराचं जुळलं की समाज खुश विषय मुळा. हा म्हणजे संसारातलं प्रेम पुन्हा वाढत पुढं पुढं जातं पुढं पुढं सरकत बरोबर आहे का नाही? म्हणजे बायकोवर प्रेम बायकोवरचं पुन्हा लेकरावर प्रेम गेलं का नाही? लेख म्हणजे आपला मुद्दा एवढाच आहे की महागट रिवर्स टाकीत नाही संसार पुढंच. पुन्हा बरं म्हाताऱ्याचं प्रेम म्हातारा झाले म्हातारी असतं का नातू असतं पुढं चाललं का नाही पुढं भाऊ संसार असं. माझ्या बोलण्याला विनोदाची झालं रे पण माझं बोलणं खरं आहे. महाग टाकीत नाही. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कोणाची श्रवणी सुख देतच नाही संसार. लयच त्रासदायक
लय कुणाची गुडघ्यातून हवा काढणं, कुणाची टाचातून हवा, काही कमरातून गेली, काही खुब्यात बिघडली, काही मणक्यातून गेली, तिरपट चालाय. आपण म्हणा काय झालं, मनका मनका देवाचं कान काय तू आलाय का पट्टी खातो सप्त्यातली तू लेवल तू काढून सप्त्यातली पट्टी तरी हाणते, सप्त्यातल्या पट्टीची दारू तरी पत्रिका छापाय गेल्यावर पत्रिका झाल्या 900च्या, खर्च झाला 1200. लबाड्या तुमच्या ह्या मला राग यायला का नाही आला तरी काय कर नाही काय करणार पुढल्यावर्षी बोली नाही ह्याच्यापेक्षा काय करू शकतो. हा बरं मी बोलवा काय का टाकायचं लक्ष द्यायला लागले का नाही इकडे लक्ष द्या. माझा मुद्दा घ्या. मंदिरातले बल्ब काढून देतील, फॅन काढून देतील, देव माफ करीत नसतो. कुणाच्या दरबारात देवाच्या दरबारात पुन्हा माघार नाही. हा फक्त त्याच येप धीर धरते. काय करतोय ते धीर धरत दम धर लईच दम धर लईच काय बी करा कसं बी वाग. मग शहाणी धनंजय महाराज सारखी ती म्हणते तार देवाच्या गारात न्याय नाही ग हेट होय. बेल येईपर्यंत दम धरणार कोण देव. आणि एकदा का डोक्याच्या वरून शेंडीवरून पाणी गेलं एका कडे कोण काटा काढतो पुन्हा मिळवी लावून देत नाही पुन्हा काही करू देत नाही. महाराज माझा राग येऊ देऊ नका माझा. ज्याला पुढं एक तर पुढं व्हायचंच नाही. आपली वर्गणी म्हणते का पट्टी आपली पट्टी देऊन टाकायची मोकळं व्हायचं. बरोबर कुठं खर्च येईल ते कुठं नाही आपण देवाला दिले बरोबर आहे का नाही. हे आपलं का आणि घेणारानं बी पुढं होणारानं पुढाऱ्याने बी सप्त्याची जी मूर्ती असते त्याने बी रुपयाचा हिशोब काला झाला की संध्याकाळी माणसात मांडायचा हिशोब म्हणाले. काला झाला की हा काही शिष्य पण ही वाया आणि साठे महाराजांची हा काही घ्या. चांगले सप्ते बंद पाडले तुम्ही आलाय पुढे सप्त्याचे काय सांगा तुम्हाला हिशोबच नाही. 9 वर्ष आमच्या गावात हिशोब नाही. 9 वर्ष हिशोब मिळच नाही बंद करून टाकला सप्ताह. आम्ही रामकृष्ण काय करावं सांगा. आमच्या बोलण्याचा राग सुरू होते गड्यात आमचं बोलणं खोट आहे का सांगा. थोडं कटू असल्यामुळे काय होणार आहे पचायला जड जाण पण खरंय का खोटे बोल माणशी गोष्टी बघायला लागलीत माहिती गप्पून खरंय म्हणावं पुन्हा नजर झालं तर लक्षात आलं मला तुमच्या मला काय नाही बरोबर आहे का नाही. जाऊ दे त्या विषय सोडून आपलं कुठून संसार 2चं नाव संसार काही ना काही संसार खालीवरी करीत राहणार माणसाला. आता माझ्या लक्ष कसं आहे सुरुवातीला हिरवळ दाखवेल. काय दाखविणार बोला हिरवळ. सुरुवातीची हिरवळ बघितल्यावर चांगल्या संन्यासाला आरबळून लग्न करावं असली हिरवळ असते. उच्च टाचाची चेपल तिरपट बघणं गालात हसणं शिंग हलवायची पद्धत आरबळून जातील माणसं. का तुमच्या लहानपणी जनावर घेऊन कुठं जावं लागेल सांभाळायला डोंगरावर माळावर बांधाला चारा असायचं. आणि मग ती पावसाळ्याचे दिवस असले चिकचिक वांबाळ झडगं लागलेलं असले चिकचिक म्हणा वांबाळ म्हणा काय कळत पण तिन्हीपैकी चिकचिक वांबाळ कळू द्या. चिकचिक एवढी भरभरू येगली त्याच्यात मी फरक आहे बरोबर नाही. माणसं बरं झाला नाही नावची नाव माहिती बघा तुम्ही वाचत नाही हे सगळं ज्ञानेश्वरीतून गाठ्यात सगळं शेतीचं कशी करायची गेले लक्षात आलं. हा बघा त्या वांबाळी मी बाहेर निघ वाटते का बोला की नाही कटाळात का नाही म्हणाल वांबाळी बाहेर निघ वाटते का नाही. चित्राबावल्या माणसाला चित्रा कळत चित्राबावल्या माणसाला निघावंच लागते. कसं तरी जायचं आदळून आपटून जनावर घरी आणायचे
ते काय जागा मिळते का? ते काय नाही. उभ्यानं भाकर खायची. त्याच्या डोक्यात एकच असते, जी जित्रा बांधायचं समजा गुरडोर, जी बांधायची, जी बाजाव पाडायची. भाकरीचा विचार नाही, काय नाही, कारण दिवसभर कंबर गेलेलं असते, ताटलेलं असते. हे बघा मग ती जनावर जी बांधाय सुरू करते, गाय म्हैस ती सगळे सापडते. गोर सापडते, गोर गोर गावरान गायची गोर सापडत आहे का? हो काय गोर सापडत आहे का? दादा सापडत आहे का? नाही. मग हुशार जाणकार शेतकरी मुरल्याला गडी असा हिरव्या घासाची, गवताची, कडुळाची पिंडी हातात घेणार कोण शेतकरी ते. आणि त्या गोऱ्याला असं हिरवळ दाखवून चुचकारणं कळतं का? चल ये 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 चल ये 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 चल ये 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 चल. त्याच्या शिळी असली जागा तिर ये तिर तिर असं नाही, ये चल असं असतंय ना, तूच करायचं. मग हिरवळीला बघून गोहर येतंय का नाही? बोला पट येतंय. हिरवळीला बघून गोहर आलं, हिरवळ टाकून द्यायची, गोहर बांधायची, कहाणी लावायची त्याला. बरोबर आहे का ना? बिरड फोडायचं लगेच. बिरड असते कहाणीला, लगेच बिरड फोडायचं लगेच कहाणी लावून. आता मला सांग, ज्ञानोबा म्हणतात मी नाही, चांगली चांगली गोहरे हिरवळीनं बांबावलीत का नाही? ज्ञानोबाची ओवी ऐका, तुम्हाला नवीन मला सांगते ना की खरंच विनोदी होता पण भारी होता म्हणून. ज्ञानोबा म्हणतात काय, म्हणून भूते भांबावली संसाराची आडवा माझी पडिले, भांबावून गेले मध्ये पडली. हिरवळ ही दानगी हिरवळ ही मला सुरुवातीला लईच गोड लागली. नवीन नवीन लग्न झालं, मुली असतात नवीन नवीन लग्न झालेलं. मग ती कुणाला बी विचारा, दोघांपैकी पुरीला विचारा, बाई मालक घरात डायरेक्ट घरात म्हणणार नाही, असा गेर टाकणार, बारीक गेर टाकी देत बाळा त्याला विचारा, हे यार हनो मालकीन आणायला गेली, बारीक खूप उभी असती. बरोबर सुरुवातीला नाद असते बारीक. होता की रे बाहेर होता बाहेर मान सत्य दाबली काय काय झाला पण रंगरुळ निवडून निवडून महाराज नाही पण लई चोळले चला. अरे पण एक म्हणला की म्हणतेत ना व्यसन करू नये, सांगतच असते सगळं का आपण ऐकल्यावर त्यांनी कधी मला सांगावं. हिरवळ काय हिरवळ म्हण मग ती तोहर टिकून राहते. लक्षात यायला लागले. पोरीला विचारा, मालक आता ही झाली सुरुवात, 2-4 लेकर झाले, 10-5 वर्ष झाले. मग पोरीला विचारायचं, बाई मालक हा कुठं बोंबला छिंडायला काय आता दोषूनच येतो का काय काय माहिती. बर त्याला विचारा, अरे मालकी दिसायला गावात 2-4 दिवस झाले, आरती काय विचारून राहते बऱ्यापैकी कळायला लागलाय का? वरच्यावरच कळायला लागलाय बऱ्यापैकी लागलाय ना. ते तसं माझं कसं आहे, मी आधी रान बघून नाही तर मी आपलं बुलट्या हाणून निघून जातो. नाही मी बुलट्याला लय नंबर येतो, बुलट्याला लय तर
बोल त्याला मी लय नंबर आहे महाराज पण रान जर चांगलं दिसलं रे बाबा तर मी उभा राहून तर कुठे दिसत्या उभा ठेवावी लागत नाही असलं जर रान ठेवावं लागतं आज उपाट्या हायच पण दगड ठेवून दिसायला रान बरोबर आहे का नाही त्या दगड नाही ठेवला आज दगड ठेवलेला आहे महाराज उगच आहे काय पहिलं जवळजवळ 9 एकर उडकून आलेलो तरी मी दगड ठेवूनच चालू लक्षात यायला लागले की नाही हा इकडे लक्ष हे असलं संसार चांगले चांगल्याचे नाकी 9 आणले संसार आणि 2 चाकड्याचं नाव संसार नाही म्हणजे ह्याच्यात काही मजा नाही मग आता द्वंद्वाचा अर्थ काय होतो 3 आहे ज्याच्या आधी त्याचे नाव द्वंद्व आधी कळायला लागले का नाही आता माझ्याकडे लक्ष द्वंद्व म्हणजे संसार द्वंद्व म्हणजे काय संसार अधिक आपण मी काय म्हणलो द्वंद्व अधिक बरोबर आहे का नाही अधिक म्हणजे एक वाढला नाही द्वंद्व अधिक 3 मध्ये गेलं रान ही लक्ष द्यायला लागलंय का नाही एकचं नाव ब्रह्म 2चं नाव संसार द्वंद्व तर दुरावलंच पण नुसतं द्वंद्व नाही ना द्वंद्व अधिक ज्यांनी दुरावले ना अधिक म्हणजे किती झालं आणि 3चं नाव आहे त्रिगुणात्मिका प्रकृती सत्व रज आणि तम या 3 गुणाच्या जो पलीकडे गेला म्हणजे राम गेलं 4थ्यात ज्ञानोबा आहे 4थ्याचे ठाई आणि करण्याची नाही त्याला पंचदशकाराने गुणातीत अवस्था म्हटलंय इकडे एक महात्मा सुरेश महाराज जबरदस्त माणूस बरं का महाराज आमच्या गुरुजींचे ते गुरु एवढी तयारी हे सांगते हे सगळं आमच्या गुरुजींचे आठवण झाली मोठे विद्वान 4थ्याचे ठाई आणि करण्याची नाही म्हणजे त्याला गुणातीत अवस्था म्हणतात कोणती अवस्था गुणातीत आणि या गुणातीत अवस्थेला द्वंद्व अधिक ज्यांनी दूर केलं यांचा होईल कोण पुण्याचा होईल सेवक आणि जी ही द्वंद्वाधिक दुराविले असा प्रश्न कुणाला विचारला आयुष्य